आज आनंद होतो. 85 गाड्या या सीझनला आमच्या भुंगाच्या झाल्यात, म्हणून त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. मोठा झोल होता. बघितलं असं सर्वांनी. येणाऱ्या काळामध्ये राहुल शेठ आम्ही लवकरच भेटू, लवकरच नियोजन पण करू आणि लवकर, आता मी समोरूनच सांगतो, 100% लवकरच नियोजन करून लवकरच पळवायचा प्रयत्न करू. बरोबर दुसरा पण नंदी होता, मेहरबान होता, आणखीन दुसरा नंदी होता. पण असे सैराट आणि हे सगळे मिळून भुंगाचा गेल्या सीझन पासून, म्हणजे या सीझनच्या मागच्या ह्याच्यापासून तिथून कंटिन्यू 85 गुलाब झाले. आता हे तर 1-2 मी मोजले पण नाहीत, पण 85 गुलाल मी तेव्हा बघितलं तेव्हा 85 गुलाल झाले होते. तुमची सगळ्यांचा आशीर्वादातलं 100% सेंचुरी पूर्ण करणार. बघू शकता मित्रांनो, पुन्हा एकदा A1 जोडीने बाजी मारलेली आहे. भुंगा सैराट विरुद्ध होता उसाटण्याचा रायबा आणि नेरल भडवलचा लाडू. दादा नमस्कार. नमस्कार. बैलापेक्षा तुमच्यासोबत जास्त सेल्फ्या चालू आहेत, काय सांगाल? नाही, प्रेम आहे शेवटी, भुंगाने दिलेलं आहे प्रेम आहे सर्व आपल्या मित्रमंडळींचा. कारण की भुंगाला कुठेच आपलं भुंगा त्यांना कुठेच नाराज करत नाही, त्याच्यामुळे तो भुंगाने दिलेलं प्रेम आहे. सगळे आपले भाऊ आहेत, येतात प्रेमासाठी, त्यामुळे आम्हाला पण आनंद होतो. अपराजित जोडी आज पण अपराजितच राहिली. ते काय शेवटी प्रेम आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे काय नाही. दोन्ही रस्त्यात पळते म्हणून प्रत्येक मैदानामध्ये गाडी आमची होते. आज आनंद होतो. 85 गाड्या या सीझनला आमच्या भुंगाच्या झाल्यात, म्हणून त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. पहिलीच वेळ तुम्ही म्हणजे एवढ्या जणांनी बाहेर घेतल्या, कधी तुम्ही सांगितलं नव्हतं की किती गाड्या झाल्या. आज तुम्ही सिद्ध केलं की 85 गाड्या विजयी झाले न हारता दोन्ही साईडून. कारण खूप जण बिनजोडला पळतात, दोन्ही साईडून तर कोणी पळत नाही, पण तुम्ही दोन्ही साईडून पळून 85 विजय 85 गुलाल घेतले. काय अभिमान वाटतो? आज खूप जण सेल्फ्या घ्यायला तुमच्या सोबत आले. अभिमान आहे, कारण की ज्या नंदीवरती आमची सर्व मंडळी कष्ट करतात, जीवापाड प्रेम करतात, रात्रंदिवस त्यांचा सांभाळ करतात. आमचा तेज झाला, भुंगा झाला, आमचा अर्जुन झाला, आणखी नंदी, म्हणजे त्यांच्या या मेहनतीला आता यश मिळतं, त्याच्यामध्ये आम्हाला खूप समाधान आहे. आज सुद्धा पेंडिंग राहिली नाही, तो तर इतिहासच झालाय. कोणती शरद पेंडिंग राहत नाही. आज पण 1 ते 1.5 चकडा, जवळजवळ 1 चकड्याने विजयी. पेंडिंग नाही राहणार, कारण की स्पीड चांगला आहे, गाडी जुळलेली आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. पेंडिंग नाही राहत गाडी, आनंद आहे. अजय गायकवाडचं गाणं होतं 100 फूट अंतर, पण अजय गायकवाडने दुसरं गाणं काढलंय, भुंगा सैराटचा नाद केला तर तुमच्या बोकांडी बसू. काय नाही, कोणाला हिनवणं नाही, कोणाला काय नाही. तर काय त्याची ते शेवटी सिंगर आहेत, काहीतरी चांगले चांगले गाणे काढतात, चल गाणे काढतात आणि तोची प्रसिद्धी पण चांगली चांगली मिळते, त्याच्यामुळे आनंद आहे. आणि चांगला गाणं हिट झालाय, प्रत्येक जण रील्स ठेवतो आणि रील्स इंस्टावरती चांगलं गाजतं गाणं, त्याच्यामुळे काय आनंद आहे. कोणाला हिनवून वगैरे आम्ही कुठली गोष्ट करत नाही. प्रेमाच्या शर्ती होतात, आनंदाच्या शर्ती होतात. बिंदोडला नाव दिलेलं दादा उजवी साईडून कोणी जोडण्यात आला. खूप जण बोलतात मिलिंद सेट एकच साईडने डावी साईडने नाव देतो, पण आज मिलिंद सेटने उजवी साईडून नाव देऊन पण जोडण्यात आला. त्याबद्दल काय सांगणार? दोन्ही रस्त्यातून खेळायला मजा आहे आणि आनंद होतो. आज आमचा जवळचा मित्र महेश शेठ पवार भरपूर दिवसातून भेटलाय. मोठा माणूस झाला म्हणून तो आता येत नाही, पण आमचा जीवाभावाचा मित्र आहे. आणि ज्या वेळेला आमचा पडता बाजू होता त्या वेळापासून आमचा भंगारपाडा ग्रुप झाला, नेम कटेकर पाले बुद्रुकचा ग्रुप झाला, परत आमचा आकाश शेठचा ग्रुप होता, श्री शेठचा, आमचा परत समीर मगर, हा पूर्ण ग्रुप झाला. हे सगळे माझ्या पाठीमागे होता. परत आपला किरण भोईर झाला, किरण मोठा गावचा. ही सगळी मंडळी तेव्हापासून सोबत येते, आज पण माझ्या सोबतच आहेत. खांद्याला खांदा मिळून आहे. कुठे काय चुकत असेल तर 100% फोन करून पण सांगतात, ही गोष्ट अशी झाली पाहिजे, ती गोष्ट. तर आपल्या एरंदारचे ग्रुप आहेत, म्हणजे आमची जेवढी मंडळी आहेत तेवढी मंडळी सगळी आमच्या सोबत आहेत आणि आनंद आहे. कारण की बैलगाड्या सोबत चालता चालता हे संबंध पण आमचे तसेच घट्ट होत चाललेत, त्याच्यामुळे आनंद आहे. या क्षेत्रामध्ये खेळायला पण खूप मजा येते. सावकार ग्रुप हे खूप जुनं नाव आहे, जवळजवळ 20, 25, 30 वर्षापासूनचं नाव आहे. पण जे भुंगाने तुमचं 1.5 वर्षात 2 वर्षात जे नाव केले ते आता मिटण्यासारखं नाहीये. काय सांगणार? नाही, बाबांचा पण आशीर्वाद आहे. नाही मिटणार, कारण की आमचं मन साफ आहे. आमच्या सगळ्या गोष्टी एकदम ट्रान्सफर असतात. कुठली गोष्ट लपून जपून किंवा कुठली गोष्ट अशी मनामध्ये किंवा कुठल्या काळे धंदे करून नसतात. त्याच्यामुळे आम्ही कुठल्या गोष्टीला घाबरत नाही.
आमचं मन साफ आहे, आम्ही बिंदास खेळायला येतो आणि आनंदाच्या शर्ती करतो आणि आनंदामध्ये गुलाल घेऊन जातो. मोठ्या बैलांची शर्यत असली एक नंबरच्या तर खूप लांब बांधतात आणि लपून ठेवतात, पण भुंगा शर्यत तसं नाही. सगळ्यांसमोर आणतात, सगळ्यांसमोर बांधतात आणि अशा जागेवर बांधतात की सगळे बैल तिथेच बांधलेले असतात. असं लपून नाही, चपून काय काय ना काय ना बिंदास असतात. लपून छपूनचा प्रश्न नाही. 2-3 वेळा मी स्वतःच लांब ठेवलं होतं सावळीच्या मुळे, पण जे त्याच्या बरोबर जे मानणारा तो वर्ग असतो त्यांना लांब पडतो त्यांच्याबरोबर सेल्फी वगैरे काढायला किंवा त्यांच्याबरोबर फोटो काढायला. त्याच्यामुळे 2-3 जण मला बोलले, दादा बैल एवढे लांब नका ठेवत जाऊ, आम्हाला सगळ्या नंदींकडे जायला लागतं, आम्हाला त्यांच्याबरोबर पण आनंद घेतो. म्हणून मी पोरांना सांगत असतो जवळच ठेवा बैल, जेणेकरून आपल्या नंदीवरती प्रेम करणारे जे त्याचे प्रेक्षक आहेत, त्याला मानणारा जो वर्ग आहे तो येऊन त्यांच्याबरोबर सेल्फी काढला पाहिजे, त्यांच्याबरोबर फोटो काढला पाहिजे. हाच एक ध्यास असतो माझा. 85 शर्यती गुलाल झालाय, फक्त राहिल्या त्या 15 शर्यती. सीझन संपेपर्यंत 15 शर्यती होतील आणि शर्यतींची सेंचुरी होईल का आता? बघू, देवाचा आशीर्वाद असला, सर्व मित्रमंडळीचा, भुंगावरती प्रेम करणाऱ्यांचा आशीर्वाद असला तर 100%. पण तुम्हाला हे पण सांगतो, काहीतरी कुठले तरी ते नालायक किडे असतील ना, ते काहीतरी कमेंट्स करतील, 100% मला फोटो अड्डा आणि त्याच्यामध्ये त्या शर्ती कोणाकोणाबरोबर झाल्यात. कारण की आमचा एक मस्त मित्र आहे, मागच्या टायमाला मी चुकून त्याचं नाव घेतलं होता, त्याला त्याचा ऍड्रेस ऍक्च्युली तो आमच्या इथलाच मुलगा आहे. त्यांनी टोटली सगळा रेकॉर्ड ठेवलाय. गेल्या सीझन पासून भुंगा किती शर्ती जिंकला, एकही पराजित झालेला नाहीये. प्रत्येक शर्यत माझा भुंगा जिंकलेला आहे, सगळ्यांचं प्रेम घेऊन जिंकलेला आहे. त्याच्यामुळे पूर्ण तुम्हाला रेकॉर्ड टाकेल. तुम्हाला त्याच्या मागे शंका आणि कमेंट्स करण्यासाठी मी कुठली गोष्ट ठेवणार नाही. मी बोलताना 10 टाइम विचार करूनच बोलतो, कारण की मला माहिती आहे तुमच्यासारखे भडवे खूप असतात, ते वाईट कमेंट्स करून आम्हाला मध्ये भांडणं लावतात. पण तुमच्यासाठी मी नेहमी चांगला गोष्टी प्रूफ सकट ठेवेल, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही शर्यती करताय, राहुल दादा आणि तुमच्यामध्ये कोणताही वाद नाहीये, कोणताही नाहीये, तरी आम्हाला तुम्ही सोबत होते त्या दिवशी इताड्याच्या मैदानात पण सोबत होते, तरी कमेंट आल्या काहीतरी झोले. राहुल पाटील आणि यांचं काहीतरी झोल. काय नाही, मोठा झोल होता. बघितलं असं सर्वांनी. येणाऱ्या काळामध्ये राहुल शेठ आम्ही लवकरच भेटू, लवकरच नियोजन पण करू आणि लवकर, आता मी समोरूनच सांगतो, 100% लवकरच नियोजन करून लवकरच पळवायचा प्रयत्न करू. आता भुंगा पळवला, आता तेजाला काढलाय. तेजा आणि याचे मी नाव फिरवायचं बघत होतो, गाडी जमली नाही, पण नवीन वासरू आहे आपला, आता पहिल्यांदा फेरा मारतोय. तर तुम्हाला पण जरा माझी रिक्वेस्ट आहे, जरा व्हिडिओ काढा, म्हणजे तुमच्या माध्यमातून मला पण बघायला भेटेल आणि ते व्हिडिओ जरा तुमच्या इथून जरा चांगले निघेल लाईव्हपेक्षा. दादा, तुम्ही मागच्या वेळेस बोललेलं मी घरच्या गाडीवर शर्यत करेल भुंगा आणि तेजा टाकून, तुम्ही ती शर्यतच नाही करत. सैराटची गाडी तुम्ही सोडतच नाही, थोडी पण सोडत नाही घरची गाडी असून. लोक सगळे सांगता का पूर्ण सगळे टपून बसलेत आणि मी तेजा काढायचो ना, माझा करतील गेम वाजवतील, तर मला पण समजून राहायला लागतं ना. आज एवढा मोठा नंदी आहेत, नंदींची नावं होती, पण शेवटी मी सगळ्यांना हरवलंय, मला कोणी हरवलं नाहीये. म्हणजे शर्यत दुसऱ्यांना खेळायचे, मला खेळायची नाहीये, कारण की मी प्रेमाचे खेळ खेळतो. मला दोन्ही साईडनी खेळायला आवडतं. माझी मर्जी असते आणि सुरुचीची मर्जी असते, मी कुठल्या रस्त्यात खेळणार. आज मला उजवीला नाव होता, कोणाला माझीशी शर्यत खेळत त्यांनी फिरवायचा होता, पुढच्या अड्ड्यात मी दोन्ही साईडनी नाव देईल, कोणाला खेळायचं त्यांनी खेळत राहा. आमचा प्रश्न, आम्ही कुठल्या साईडनी खेळायचा तो, पण ते कोणी सांगावं नाही का कुठल्या साईडनी खेळायचा, तो आम्ही आमच्या पद्धतीने खेळू का सगळ्याचा. 85 अड्ड्याचा गुलाल आहे आणि आता तुम्ही बोलता थोड्या दिवसात तेजा भुंगा पण पळवणार. गर्व किती वाटतोय, कारण दोन्ही साईडून विजय झाले. अजून मुंबई बैलगाडा शर्यतीमध्ये दोन्ही साईड घेऊन सलग 85 शर्यती कोणही विजय नाही झाला. एवढ्या वर्षांचा इतिहास, जवळजवळ 50-60 वर्षांचा काय मुंबईचा इतिहास असेल तो तुम्ही मोडून काढलाय या 1.5 वर्षात. भुंगाच्या बरोबर दुसरा पण नंदी होता, मेहरबान होता, आणखी दुसरा नंदी होता. पण असे सैराट आणि हे सगळे मिळून भुंगाचा गेल्या सीझन पासून, म्हणजे या सीझनच्या मागच्या ह्याच्यापासून तिथून कंटिन्यू 85 गुलाल झाले. आता हे तर 1-2 मी मोजले पण नाहीत, पण 85 गुलाल मी तेव्हा बघितलं तेव्हा 85 गुलाल झाले होते. तुमची सगळ्यांचा आशीर्वादातला 100% सेंचुरी पूर्ण करणार. इतिहास मोडून टाकलाय, त्याच्याबद्दल काय सांगणार? कोणीच नाही अजूनपर्यंत, कोणीच नाही करू शकलं. कंटिन्यू 85 गुलाल कोण नाही दोन्ही साईडून करू शकलं, कोणच नाही. भले एखादी शर्यत जिंकतात, दुसरी हरतात, पण 85 गुलाल नाही. एवढे गुलाल मध्ये राहणं मुंबईमध्ये झोक नसतो. तुम्ही मला 2 दिवसापूर्वी बघितलं होता आणि 2 दिवसानंतर आज परत बघताय, परत 2 दिवस जाऊ दे, मी परत दिसेल. मी कुठं थांबत नाही, कुठं नाही, कारण की हा माझा रक्तातला शौक आहे. त्याच्यामुळे मी पहिला प्राधान्य माझ्या नंदींना देतो, पहिला शर्तींना देतो. त्याच्यामुळे मी पहिला शर्तींना प्राधान्य देऊन शर्तीमध्ये देतो. मी कुठं आज थांबलोय किंवा नेहमी नसलो तरी नंदी तुम्हाला मैदानामध्ये दिसते. शेवटचा प्रश्न, भुंगा आणि मथुरचा फेरा किंवा शर्यत दिसेल? शर्यत लवकरच दिसेल. आता मथुरला येऊ द्या, घाटावरती गेला असेल माझ्या अंदाजे, म्हणून आज मथुर मैदानाला पण येऊ द्या. आम्ही राहुल शेठ आम्ही बसून चर्चा करून 100% आम्ही नियोजन करू. चालेल दादा, आजच्या गुलालाबद्दल धन्यवाद.